नमस्कार मित्रांनो हर हर महादेव. मित्रांनो, नुकतीच अमरनाथ यात्रा पूर्ण करून आलेलो आहे आणि या अमरनाथ यात्रेला मी एकट्यानेच प्रवास केलेला आणि बाबा बर्फानीच्या कृपेने अमरनाथ यात्रा यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. अतिशय चांगले आणि सुंदर असे अनुभव आलेले आहेत. या संपूर्ण अमरनाथ यात्रेचं प्रवास वर्णन मी तुमच्यासमोर माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा कधीतरी भविष्यात अमरनाथ यात्रा करणार तर तुम्हाला त्याच्यातल्या काही गोष्टी कामात येऊ शकतात. तर संपूर्ण प्रवास वर्णन म्हणजे निघाल्यापासून तर परत येईपर्यंतचा सर्व अनुभव मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. रद्द झालेली अमरनाथ यात्रा कशी पूर्ण करून आलो, त्याच्यातले अनुभव, एकट्याने प्रवास जेव्हा तुम्ही करतात तेव्हा तुम्हाला काय काय अनुभव येतात, तुमचे निर्णय, घेतलेले निर्णय ते कधी सकारात्मक असतात, कधी नकारात्मक असतात आणि या सर्व गोष्टींची तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेतात. जेव्हा तुम्ही एकट्याने प्रवास करतात तुम्ही स्वतःला भेटत असतात, स्वतःशी संवाद साधत असतात, स्वतःला मिठी मारत असतात, नवनवीन लोक तुम्हाला भेटत असतात, त्यांच्याशी संवाद करण्यात जी मजा असते, जे अनुभव असतात ते त्यांचे अनुभव शेअर करतात, आपण आपले अनुभव शेअर करतात. आणि जेव्हा तुम्ही सुरुवात करतात अमरनाथ यात्रेला आणि जोपर्यंत बाबा बर्फानीचं जे दर्शन घेतला तो जो मधला काळ असतो मित्रांनो, ते खरं जीवन आहे, ते खरं आयुष्य आहे आणि ती अनुभवाची शिदोरी ही तुम्हाला येणाऱ्या पुढच्या भविष्य काळामध्ये नक्कीच कामात येते आणि आपलं आयुष्यात बदलाव ही करू शकतं. तर असे वेगवेगळे प्रकारचे अनुभव आहेत आणि मला भेटलेले लोक, त्यांच्याशी आलेला अनुभव, त्यांच्याशी झालेला संवाद, परतीचा प्रवास इंटरेस्टिंग आहेत. आणि मित्रांनो, जेव्हा मी पिस्सू टॉपला पोचलो त्या ठिकाणी मी जो नाचलेलो ते शब्दात व्यक्त करणं अवघड आहे. खूप आनंद झाला होता पिस्सू टॉपला पोचल्यानंतर. ते सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. भेटूया यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.